Hello everyone. So we are already end up with our topic, that is cardiovascular system. Okay. So we have in detail seen the what are the parts of cardiovascular system, the various functions of cardiovascular system, the physiology of cardiovascular system. Okay. So now we are going to see the disorder related to this cardiovascular system. Okay. So आतापर्यंत आपण cardiovascular system chapter end केला. ज्याच्यामध्ये आपण कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम इन डिटेल स्टडी केली, तिचा प्रत्येक पार्ट, हार्टचं फंक्शनिंग असेल, हार्टची फिजिओलॉजी असतील, कार्डियक सायकल्स असेल आपली, बरोबर आहे, ब्लड सर्क्युलेशन्स असतील, ब्लड प्रेशर असेल, त्याच्या मेजरमेंट करण्याच्या मेथड्स असतील आणि सर्टन टर्मिनॉलॉजी असतील ज्या कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमशी रिलेटेड होत्या, बरोबर आहे. जसं की कार्डियक आउटपुट होतं, टॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया, अशा वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी होत्या की ज्या आतापर्यंत आपण स्टडी केलेले आहेत वेगवेगळ्या. ओके. आता आपण या सिस्टीमचे रिलेटेड डिसऑर्डर्स बघणार आहोत. ओके. कार्डिओवॅस्क्युलर डिसऑर्डर्स म्हणजे या सिस्टीममध्ये काहीतरी असं वेगळंसं डिस्फंक्शनिंग झाल्यामुळं कोणते डिसीज किंवा कोणत्या फिजिओलॉजिकल चेंजेस बॉडीमध्ये होतात आणि ज्याच्यामुळं एखादा डिसऑर्डर आपल्या बॉडीमध्ये घडून येतो. तर असे कोणते डिसऑर्डर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत ती आजच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. ओके. So let's start with our topic, that is cardiovascular disorders. Okay. So due to lack of exercise, certain fatty foods, certain junk food, fast foods, oily foods, and due to tension and stress, or sometimes due to genetical heredity or genetical problem, the heart get affected and result into the heart disease. आता ही कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहेत, हे पर्टिक्युलरली कोणाशी रिलेटेड असतात, तर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमचा मेजर ऑर्गन किंवा लीडर ऑर्गन ज्याला आपण म्हणतो तो कोण आहे, तर हार्ट आहे, बरोबर आहे. मग या हार्टशी रिलेटेड डिस्फंक्शनिंग होऊ शकतं, त्यावेळी कार्डिओवॅस्क्युलर डिसऑर्डर होऊ शकते आपल्याला, किंवा मग काहीतरी आर्टरीज आहेत, ब्लड वेसल्स आहेत, यांच्याशी रिलेटेड काहीतरी डिस्फंक्शनिंग होऊ शकतं आणि त्याच्यामधून एखादी डिसऑर्डर्स जी आहे ती आपल्याला होऊ शकते. मग ह्या हार्टशी रिलेटेड डिस्फंक्शनिंग केव्हा केव्हा होऊ शकतं, तर त्याची काही बेसिक रिझन्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणू शकतो त्याची काहीतरी बेसिक कारणं आहेत की ज्याच्यामुळं हे हार्ट फंक्शनिंग डिस्फंक्शनिंग होतं. काही वेळेला काय होतं की बॉडीमध्ये इंटरनल काहीतरी चेंजेस झाल्यामुळे एखादी डिसऑर्डर्स होते, पण असं रेअर कंडिशनला बॉडीमध्ये इंटरनल चेंजेस होतात, कारण बॉडीमधले इंटरनल चेंजेस घडवून आणण्यासाठी आपण स्वतःच कारणीभूत असतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर व्यवस्थित एक्सरसाइज करत नसेल तर आपलं हार्टचे मसल किंवा बॉडी व्यवस्थित फिट राहत नाहीत. आपण फॅटी फूड्स, ऑइली फूड्स म्हणा किंवा जंक फूड, फास्ट फूड, रोड फूड्स हे जर जास्त खात असू, जास्त कन्झ्युम करत असू, फॉर एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणा किंवा ज्याच्यामध्ये ऑइल्स किंवा फॅटी ॲसिड्स, ओके, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जास्त असतील, असे फूड जर आपण जास्त खात असू तर साहजिकच आपल्या बॉडीमधलं कोलेस्ट्रॉलचं आणि फॅटी ॲसिडचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याचा परिणाम हा परिणाम हा आपल्या हार्टवरती, हार्ट मसलवरती म्हणा किंवा ब्लड वेसलवरती होणार आहे आणि त्याच्यामधून आपल्याला हे हार्ट डिसीज डेव्हलप होतात. किंवा काही वेळेला जेनेटिक हेरिडिटी सुद्धा असते की ज्याच्यामुळे हार्ट डिसीज डेव्हलप होतात. जेनेटिक हेरिडिटी म्हणजे काय की बाबा आजोबांना सुद्धा हायपरटेन्शनचा त्रास होता, म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास होता, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर इन्क्रीज होण्याचा, तो बाबांना आला, बाबांकडून पुन्हा त्यांच्या चाइल्डला आला, मुलग्याला आला, मुलगीला आला. हे जेनेटिक हेरिडिटीमध्ये सुद्धा काही वेळेला जातं. बऱ्याचशा वेळेला डायबिटीसमध्ये असं होतं की फॅमिलीमध्ये एकदा एखाद्याला कोणाला डायबिटीस झाला की तो पुढे मग कंटिन्यू होत जातो मोस्ट ऑफ वेळेला, ॲटलिस्ट एकाला तरी. सो त्याला म्हटलं जातं जेनेटिक हेरिडिटी. किंवा काही वेळेला टेन्शन आणि स्ट्रेस किंवा स्ट्रेन जे आहे ते जास्त झालं, जर आपण नेहमी टेन्शनमध्ये असू, थकवा, तणाव आपल्यावरती जास्त असेल, सतत कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा टेन्शन घेऊन विचार करत असू, तर त्याच्यामुळे सुद्धा हार्ट रेट जो आहे आपला तो अफेक्ट होतो, हार्टचं पंपिंग ॲक्शन अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे हार्ट डिसीज जो आहे आपल्याला तो काय होऊ शकतो, उद्भवू शकतो. सो देर आर 3 मेन वेज इन विच द ॲक्शन ऑफ हार्ट, ओके, द वॉल मे गेट डॅमेज. सो 3 प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत की ज्याच्यामध्ये हार्टला डॅमेज होऊ शकतो. सो देर आर 3 मेन वेज इन विच द ॲक्शन ऑफ हार्ट गेट अफेक्टेड. सो फर्स्ट वन इज द हार्ट वॉल मे गेट डॅमेज. आपण बघितलं की कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम मध्ये वेगवेगळे आपले हार्ट वॉल होते, बरोबर आहे. ते हार्ट वॉल एकतर डॅमेज होऊ शकतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कार्डियक मसल नॉट रिसीव्ह सफिशियंट नरिशमेंट अँड ऑक्सिजन. आता जे कार्डियक मसल
आहेत. हार्ट हे कशापासून बनलेलं आहे? कार्डियक मसलपासून बनलेलं आहे. मायोकार्डियम आपण ज्याला म्हणतो ते कार्डियक मसलपासून बनलेलं आहे. तर त्या हार्टच्या मसलना, हार्टचं फंक्शनिंग सगळं डिपेंड कोणावर आहे? तर त्या कार्डियक मसलवर. हार्टची जी ऑटोरिदमिसिटी आहे ती त्या कार्डियक मसलवर अवलंबून आहे. त्याच्यामुळं कार्डियक मसल हे त्यांना जर व्यवस्थित नरिशमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जर व्यवस्थित ऑक्सिजन सप्लाय झाला नाही तर आपल्याला हार्ट डिसीज होऊ शकतो. हे सेकंड. आणि थर्ड रिझन आहे हार्ट मे हॅव टू मच वर्क. हार्ट मे हॅव टू मच वर्क म्हणजे काय? हार्टला जास्तीत जास्त पंपिंग करायला लागतंय, हार्टचे हार्टबीट खूप फास्ट होत आहेत, हार्ट रेट वाढतोय, त्याच्यावरती लोड खूप जास्त आला आहे. असं केव्हा होतं? ज्यावेळी तुम्ही टेन्शनमध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, त्यावेळी तुमचे हार्टबीट वाढतात, त्याच्यामुळे हार्टवरती लोड येतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण जंक फूड, हे फॅटी फूड किंवा ऑइली फूड हे जास्त प्रमाणात खातो त्यावेळी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बॉडीमध्ये वाढतं आणि हे कोलेस्ट्रॉल ब्लड वेसलमध्ये जाऊन सॅच्युरेटेड होतं आणि तिथे ते काय फॉर्म करतं? तर क्लॉट फॉर्म करतं किंवा क्लॉग फॉर्म करतं आणि त्याच्यामुळं काय होतं? ब्लड वेसलमधून व्यवस्थित पास होत नाही जेवढ्या फोर्सने बॉडीमध्ये ते पास झालं पाहिजे. मग ते क्लॉट फॉर्म झाल्यामुळं त्याच्यामधून ब्लड पास करण्यासाठी हार्टला जास्तीत जास्त प्रेशर अप्लाय करावा लागतो आणि ह्या प्रेशर अप्लाय करायला लागल्यामुळं हार्टवरती लोड येऊन त्याचं वर्किंग वाढतं आणि त्याच्यामुळे ह्या हार्ट डिसीज किंवा हार्टच्या डिसऑर्डर्स आहेत त्या काय होतात? जनरेट होतात. ओके, सो डू यू अंडरस्टँड द बेसिक रिझन वाय द कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स आर अराइज? ही काही बेसिक कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हार्टचे डिसीज, हृदयाचे आजार जे आहेत ते काय होतात? उद्भवू शकतात किंवा होऊ शकतात. देन कुठल्या अशा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स आहेत की ज्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत? तो फर्स्ट वन इज द अंजायना पेक्टोरिस. अंजायना पेक्टोरिस मीन्स सर्टन लाईक द पेनिंग इन द कार्डियक मसल, की हे जे कोलेस्ट्रॉल वगैरे जे आहे त्याच्यामुळं तिथे ब्लड वेसल नॉरोविंग वगैरे होणं आणि त्याच्यामुळं थोडंसं पेनिंग होणं. देन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मीन्स वॉट? हार्टचे जे मसल्स आहेत ते वीक होतात ह्या कोलेस्ट्रॉलच्या वगैरेमुळे, त्याला ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे चेस्ट पेन होतं. Then congestive cardiac failure, it is called as the CCF. This is called as a MI, myocardial infarction. Then congestive cardiac failure, that is CCF. म्हणजे थोडक्यात आपण ज्याला हार्ट अटॅक म्हणतो, these are nothing but the congestive cardiac failure. आणि हायपरटेन्शन, जी काय आपली ब्लड प्रेशरची नॉर्मल लेवल आहे ती नॉर्मलपेक्षा जास्त झाली तर जी कंडिशन उद्भवते तिला आपण काय म्हणतो? हायपरटेन्शन असं म्हणतो. ओके, सो लेट सी ऑल सो ह्या ज्या 4 डिसऑर्डर्स आहेत त्या आपल्या सिलेबसला आहेत की ज्या इन डिटेल्स ते डिसऑर्डर्स म्हणजे काय, रिझन काय, रिझन किंवा कॉजेस ज्याला आपण म्हणतो, ह्या डिसऑर्डर्स का होतात, त्यानंतर सिम्पटम्स, त्याची लक्षणं काय काय असतात, त्यानंतर त्याची ट्रीटमेंट काय, की कशा प्रकारे तो ट्रीट करायचा असतो, कोणत्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायच्या असतात, त्याच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट काय आहेत किंवा ऑब्झर्वेशन टेस्ट काय आहेत किंवा डायग्नॉस्टिक टेस्ट आपण ज्याला म्हणतो त्या काय आहेत, हे सगळं इन डिटेल आपल्याला या 4 डिसीजचं बघायचं आहे. ते म्हणजे अंजायना पेक्टोरिस, मायोकार्डियल इन्फरॅक्शन MI, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणजेच हार्ट फेल्युअर किंवा CCF आणि हायपरटेन्शन. ओके, सो लेट सी ऑल दिस डिसऑर्डर्स इन डिटेल. सो फर्स्ट वन इज द अंजायना पेक्टोरिस. Okay, so what happens in this angina pectoris? The insufficient blood flow to the heart muscle from narrowing the coronary artery may cause the chest pain. Particularly angina pectoris ह्याला CAD असं सुद्धा म्हटलं जातं, कॅपिटल CAD, CAD, करोनरी आर्टरी डिसीज. कारण अंजायना पेक्टोरिस हा रिलेटेड टू करोनरी आर्टरी आहे. कारण करोनरी आर्टरी काय करत असते? जसं बॉडीतल्या प्रत्येक ऑर्गनला किंवा बॉडीतल्या प्रत्येक सेलला, इंडिव्हिज्युअल पार्टला काय लागत असतं? तर ऑक्सिजनेटेड ब्लड लागत असतं, प्युरिफाय ब्लड लागत असतं. तसं हार्ट हा सुद्धा एक ऑर्गन आहे, बरोबर आहे की नाही? मग हार्टला सुद्धा जरी त्या हार्टमध्ये ब्लडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड होत असलं, कंटिन्युअस ब्लडचा सप्लाय त्या हार्टमधूनच होत असला तरी हार्टला सुद्धा स्वतःला ब्लड गरजेचं आहे की नाही? त्याला सुद्धा स्वतःला ब्लड लागत असणार की नाही कुठेतरी? ओके, मग ते हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड प्युअर ब्लड सप्लाय करण्याचं काम कोण करत असतं? तर ही करोनरी आर्टरी करत असते. मग या अंजायना पेक्टोरिसमध्ये काय होतं? तर ही जी करोनरी आर्टरी आहे तिच्यामध्ये प्लाक फॉर्मेशन होतं. प्लाक म्हणजे काय? की जसं क्लॉट किंवा क्लॉग फॉर्मेशन होतं. का होतं? तर ड्यू टू ऑइली फॅटी फूड्स अँड जंक फूड, द कोलेस्ट्रॉल अँड फॅटी ॲसिड गेट डिपॉझिटेटेड इन दिस करोनरी आर्टरी. ओके, कंटिन्युअस
फॅटी ऑइली जंक फूड खाल्ल्यामुळं कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिड हे या करोनरी आर्टरीमध्ये जाऊन या प्रकारे काय होऊन जातं डिपॉझिट होऊन जातं, त्याच्यामध्ये अडकून राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर ब्लड जे आहे ते याच्यामधून काय आणि ती करोनरी आर्टरी काय होते नॅरो होतं म्हणजे काय आकुंचित पावते आणि त्याच्यामुळे काय होतं तिच्यामधून ब्लड जे आहे जितक्या फोर्सनी आणि जितक्या क्वांटिटीमधून पास व्हायला पाहिजे हार्टकडे तेवढं होत नाही आणि त्याच्यामुळे हार्ट मसलला काय होतं ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय काय होतो इनसफिशियंट होतो म्हणजे कमी प्रमाणात मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्या चेस्टमध्ये काय होतं पेनिंग होतं. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं अंजायना पेक्टोरिस म्हटलं जातं. अंजायना पेक्टोरिस मीन्स व्हॉट इनसफिशियंट ब्लड फ्लो टू द हार्ट मसल फ्रॉम नॅरोविंग ऑफ करोनरी आर्टरी मे कॉज चेस्ट पेन. ओके काय सांगितलंय त्यांनी इनसफिशियंट ब्लड फ्लो म्हणजे अपुरा रक्त पुरवठा कोणाला टू द हार्ट मसल हार्टचे जे मसल आहेत कार्डियक मसल त्यांना का फ्रॉम नॅरोविंग करोनरी आर्टरी का ती करोनरी आर्टरी का होते नॅरो होते अशा प्रकारे आकुंचित पावते इट मे कॉज चेस्ट पेन आणि त्याच्यामुळं काय होतं चेस्ट पेन म्हणजे छातीत दुखायला सुरुवात होतं त्या डिसीजला काय म्हटलं जातं अंजायना पेक्टोरिस असं म्हटलं जातं आणि ही प्लाक फॉर्मेशन किंवा ही करोनरी आर्टरी नॅरो का होते ड्यू टू डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल अँड फॅटी ॲसिड इनसाइड दॅट आर्टरी त्या आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिड जाऊन डिपॉझिट झाल्यामुळं त्या आर्टरीमधून ज्या प्रेशरने किंवा ज्या फोर्सने आणि जितक्या सफिशियंट क्वांटिटीमधून ब्लड हार्टकडे जायला पाहिजे तेवढं जात नाही आणि त्याच्यामुळं ती आर्टरी नॅरो होते आणि आपल्याला चेस्ट पेन होतं त्या कंडिशनला काय म्हटलं जातं अंजायना पेक्टोरिस असं म्हटलं जातं. ओके सो फर्स्ट अंजायना पेक्टोरिस so this is disease associated with the chest pain originated during physical exercise and quickly relieved by the rest. सो अंजायना पेक्टोरिस मध्ये काय होतं एकतर तुमच्या हार्ट मसलला किंवा हार्टला व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नसल्यामुळे काय होतं तर ज्यावेळी तुम्ही एक्सरसाइज करता किंवा ज्यावेळी काहीतरी मोठं असं ज्याच्यामध्ये तुमची बॉडीची एनर्जी जास्त लागणार आहे असं कोणतंही काम करतात त्यावेळी हे चेस्ट पेन तुम्हाला होतं का कारण त्यावेळी आपण ज्यावेळी एखादं धावतो एक्सरसाइज करतो किंवा ताकदीचं किंवा एनर्जीचं काम करतो त्यावेळी आपले हार्टबीट वाढतात त्यावेळी हार्टला जास्त पंपिंग कारण बॉडीला ऑक्सिजन जास्त लागतो ब्लड सप्लाय जास्त लागतो त्याच्यामुळे हार्ट जास्त पंपिंग करायला सुरुवात करतं आणि ह्या पंपिंगमुळं काय होतं ते चेस्ट पेन होतं आणि जर आपण एक्सरसाइज किंवा असं काही काम करत असताना चेस्ट पेन झालं आणि थोड्या वेळासाठी रेस्ट पोझिशन गेलो तर हे चेस्ट पेन लगेच निघून जातं कारण हार्टवरचा लोड कमी होतो. जो कॉमन अंजायना ऑकर ड्यू टू नॅरोविंग द आर्टरीज अंजायना पेक्टोरिस का होतो आताच मी तुम्हाला सांगितलं की करोनरी आर्टरी ही नॅरो झाल्यामुळं नॅरो म्हणजे काय तर आकुंचित पावल्यामुळं तो होतो. सो दॅट सप्लाय ब्लड टू द हार्ट मसल जी आर्टरी हार्टला ब्लड सप्लाय करते ती नॅरो आकुंचित पावल्यामुळं हा अंजायना पेक्टोरिस हा डिसीज होतो. द नॅरोविंग ऑफ आर्टरी इट इज ड्यू टू डिपॉझिशन ऑफ फॅटी मटेरियल इनसाइड द आर्टरी. मगाशीच तुम्हाला सांगितलं की करोनरी आर्टरी नॅरो झाल्यामुळे ब्लड सप्लाय कमी होतो आणि चेस्ट पेन होतं. अरे करोनरी आर्टरी नॅरो का होते किंवा ती आकुंचित का पावते तर ड्यू टू डिपॉझिशन ऑफ फॅटी मटेरियल इनसाइड द आर्टरी त्या आर्टरीजमध्ये फॅटी मटेरियल डिपॉझिट झाल्यामुळे ती करोनरी आर्टरी काय होते नॅरो होते. ड्युरिंग धिस कंडिशन हार्ट मेंटेन द ब्लड रिक्वायरमेंट ॲट रेस्टिंग पोझिशन. मग अशी ज्यावेळी करोनरी आर्टरी ज्यावेळी नॅरो झाली असेल त्यावेळी लगेच तुम्हाला पेनिंग व्हायला सुरुवात होत नाही. जर तुम्ही रेस्टिंग पोझिशनला किंवा रिलॅक्स पोझिशनला असाल तर तुम्हाला जाणवणार नाही सुद्धा नाही की तुमची करोनरी आर्टरी नॅरो झाली आणि तुम्हाला अंजायना पेक्टोरिस झालाय. बट ड्युरिंग एक्सरसाइज देर इज इनसफिशियंट ब्लड सप्लाय टू द हार्ट लीड्स टू द ऑक्सिजन डिफिशियन्सी कॉजेस द चेस्ट पेन. पण जर तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करायला गेलात कोणतेही हार्डवर्क करायला गेलात तर त्यावेळी मात्र हार्टला ब्लडचा आणि ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो आणि त्यावेळी मात्र ऑक्सिजनच्या डिफिशियन्सीमुळं तुम्हाला चेस्ट पेन जाणवायला सुरुवात होते. ओके सो असा थोडासा हा अंजायना पेक्टोरिस आहे. सो इट कॅन बी फील लाईक हार्ट अटॅक बट ऑफन इट्स अ वॉर्निंग साईन. या अंजायना पेक्टोरिसमध्ये तुम्हाला जे चेस्ट पेन होतं ते भलेही जरी
जरी हार्ट अटॅक सारखं वाटत असलं, जरी दिसत असलं की ते हार्ट अटॅक सारखा आहे, तरी तो हार्ट अटॅक नसतो, पण इट इज अ वॉर्निंग साईन. वॉर्निंग साईन म्हणजे काय की भविष्यात तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका आहे, हृदयाचा अटॅक येण्याचा, हार्ट अटॅकचा धोका आहे, त्याच्यामुळे तुम्ही आधीच सावध व्हा. हा त्याच्यापासून मिळालेला एक साईन असतं. सो इट कॅन बी फील लाईक हार्ट अटॅक बट इट इज ऑफन द वॉर्निंग साईन. देन टाइप्स ऑफ अंजाना पेक्टोरिस. सो देर आर 3 टाइप्स अकॉर्डिंग टू द साईन अँड सिम्टम्स अँड ड्युरेशन ऑफ द पेनिंग. सो त्याचे साईन अँड सिम्टम्स काय असतात आणि किती वेळेसाठी चेस्ट पेन तुमचं राहतं आणि कधी कधी कोणकोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला चेस्ट पेन होतं याच्यानुसार अंजाना पेक्टोरिसचे 3 टाइप्स आहेत. कोणते? स्टेबल अंजाना, अनस्टेबल अंजाना अँड व्हॅरियंट अंजाना. अंजाना पेक्टोरिसचे 3 टाइप्स कोणते? स्टेबल अंजाना, अनस्टेबल अंजाना अँड व्हॅरियंट अंजाना. ओके. देन व्हॉट आर द सिम्टम्स ऑफ द अंजायना. देन फर्स्ट वन इज द एकिंग. एकिंग म्हणजे काय? तर छाती असं भरून आल्यासारखं होणं, आपण ज्याला म्हणतो, किंवा छातीत दुखणं, त्या प्रकारचं होतं. बर्निंग सेन्सेशन. सो बर्निंग सेन्सेशन म्हणजे जळजळण्यासारखं वाटणं. सो इथे अंजाना पेक्टोरिस आणि ॲसिडिटी ही 2 डिसऑर्डर्समध्ये डिफरंट करणं थोडंसं कठीण जातं, कारण ॲसिडिटीच्या वेळेला सुद्धा तुम्हाला छातीत दुखतं, तुम्हाला डिस्कम्फर्ट वाटतं, हेवीनेस, छाती जड झाल्यासारखी वाटते, बर्निंग सेन्सेशन होतं. सिमिलरली काही सिम्टम्स ही अंजाना पेक्टोरिसमध्ये सुद्धा होतात. डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थ वाटायला सुरुवात होतं, फिलिंग ऑफ फुलनेस ऑफ द चेस्ट, छाती पूर्णतः भरून आल्यासारखी होते, हेवीनेस, छातीमध्ये जडपणा जाणवतो. देन प्रेशर, ब्लड प्रेशर जो आहे तो थोडासा इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. आणि स्क्विझिंग म्हणजे बॉडी अशी थोडीशी स्क्वीज, आकुंचित पावल्यासारखी, तुम्हाला शरीर पूर्ण जखडलं आहे, आखुडलं आहे असं तुम्हाला वाटायला सुरुवात होते. सो दीज आर द सिम्टम्स ऑफ अंजाना पेक्टोरिस. व्हॉट आर दिस? एकिंग, बर्निंग सेन्सेशन, डिस्कम्फर्ट, फिलिंग फुलनेस इन चेस्ट, हेवीनेस, प्रेशर अँड स्क्विझिंग. देन व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर दिस अंजाना पेक्टोरिस? अंजाना पेक्टोरिससाठी अशी ट्रीटमेंट काय आहे, वेगळी अशी ट्रीटमेंट काय आहे? सो इट इज डिपेंड अपॉन हाऊ मच डॅमेज देर इज इन युअर हार्ट. सो इथं काय केलं जातं, तर तुमचा ECG म्हणा किंवा तुमची अँजिओग्राफी केली जाते की तुमची करोनरी आर्टरी किती डॅमेज झालेली आहे, त्याच्यामध्ये कितपत फॅटी ॲसिड किंवा कोलेस्ट्रॉल जाऊन डिपॉझिट झालेला आहे, त्याच्यावरून ठरवलं जातं की ट्रीटमेंट काय आहे. युअर डॉक्टर मे प्रिस्क्राईब मेडिसिन टू. सो डॉक्टर आपल्याला मेडिसिन प्रिस्क्राईब करतात. कशासाठी? टू वायडन द ब्लड वेसल, लेटिंग मोर ब्लड फ्लो टू द हार्ट. ती जी करोनरी आर्टरी आपली नॅरो झालेली आहे ती वाईड करण्यासाठी. वाईडन म्हणजे काय? तर मोठी करण्यासाठी एखादा ड्रग दिला जातो. स्लो द हार्ट डाऊन, इट डज नॉट वर्क टू हार्ट. ओके. सो जे हार्ट आपलं फास्ट फंक्शनिंग करत असेल ते स्लो फंक्शनिंग करावं, त्याच्यासाठी मेडिसिन दिलं जातं. रिलॅक्स द ब्लड वेसल टू लेट मोर ब्लड फ्लो टू हार्ट. हार्टला जास्तीत जास्त रक्तपुरवठा व्हावा याच्यासाठी आपल्या ज्या ब्लड वेसल आहेत त्या रिलॅक्स करण्यासाठी, व्यवस्थित त्याच्यामधून ब्लड फ्लो होण्यासाठी मेडिसिन दिलं जातं. प्रिव्हेंट द ब्लड क्लॉट. ब्लड वेसलमध्ये ब्लड क्लॉट तयार करणार नाहीत असे अँटीकोॲग्युलंट सुद्धा आपल्याला या कंडिशनमध्ये दिले जाऊ शकतात. अँजिओप्लास्टी किंवा स्टेनिंग टाकलं जातं. अँजिओप्लास्टी म्हणजे काय? तर एखाद्या त्या ब्लड वेसलमधला, स्टेन टाकणं म्हणजे काय? तर त्या ब्लड वेसलमधला क्लॉट रिमूव्ह करून तिथला मार्ग जो आहे ब्लड फ्लो होण्याचा तो मोकळा करून देणं. देन करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग, ज्याला कॅब्ज म्हटलं जातं. करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग किंवा बायपास सर्जरी. तुम्ही ऐकलं असेल बायपास सर्जरी. ती जर आपली आर्टरी आहे ती 95% पेक्षा जास्त डॅमेज झाली असेल, 95% पेक्षा जास्त क्लॉट तिच्यामध्ये झाले असतील, तर ती आर्टरी काय केली जाते? कायमस्वरूपाची रिमूव्ह केली जाते आणि त्या ठिकाणी बॉडीमधली दुसरी एखादी आर्टरी फिरवून त्या ठिकाणी ब्लड सप्लाय दिला जातो. त्याला बायपास म्हटलं जातं. ओके. देन टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ म्हणजे स्मोकिंग अवॉइड करायचं आहे आपल्याला. स्टॉप स्मोकिंग. ईट हार्ट हेल्दी डाएट. हार्टला बेनिफिशियल आहे असा डाएट आपल्याला घ्यायचा असतो आणि त्याचबरोबर स्मोकिंग जे आहे ते आपल्याला काय करायचं असतं? प्रिव्हेंट करायचं असतं. सो दीज आर द ट्रीटमेंट फॉर दिस अंजायना पेक्टोरिस. ओके. Hope you should understand about the angina pectoris. Then next is the myocardial infarction.
Okay, myocardial infarction means what? Due to blockage of the artery, the heart muscle get damaged and chest pain arise. Okay, ही आर्टरी जी आहे त्या ब्लॉक झाल्यामुळं हार्ट मसल काय होतात, डॅमेज होतात. आता आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे हार्ट मसल का डॅमेज होतात? हार्ट मसल हे मसल आहेत, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ऑक्सिजनचा सप्लाय होणं गरजेचं आहे. मग ऑक्सिजन सप्लाय कोण करणार? तर ह्या ब्लड आर्टरी करणार. पण ह्या ब्लड आर्टरी डॅमेज का होतात? तर त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड किंवा कोलेस्ट्रॉल जाऊन काय होतं, डिपॉझिट होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून होणारा ब्लड फ्लो आहे तो काय होतो, रिस्ट्रिक्ट होतो, तो काय होतो, कमी होतो आणि त्याच्यामुळे या हार्टच्या मसलला ब्लड कमी प्रमाणात जातं आणि त्या हार्टच्या मसलला ब्लड जर कमी प्रमाणात गेलं तर हार्ट मसलला ब्लड तर मिळणारच नाही, पण ब्लड इतर गोष्टी सुद्धा स्वतःसोबत कॅरी करतं. त्याच्यामुळे हार्ट मसलला नाही ऑक्सिजन व्यवस्थित मिळणार, नाही हार्ट मसलला नरिशमेंट किंवा न्यूट्रिएंट व्यवस्थित मिळणार आणि त्याच्यामुळे हार्टचे जे मसल आहेत ते काय होणार, डॅमेज होणार आणि त्याच्यामुळे चेस्ट पेन व्हायला सुरुवात होणार. आता इथेही तुम्हाला ॲनिमेटेड दिसतंय की ही जी आर्टरी आहे त्याच्यामधून ब्लड फ्लो होत असतं, पण तिच्यामध्ये हे अशा प्रकारचं कोलेस्ट्रॉल हे येल्लो कलरचं डिपॉझिट झाल्यामुळं हळूहळू अशा प्रकारे तिथं तो पूर्ण काय करतं, ब्लॉकेज करून टाकतं आणि त्याच्यामुळे त्यातून जो ब्लड फ्लो होत आहे तो काय होतो, कमी होतो आणि त्याच्यामुळे हार्ट मसल काय होतात, डॅमेज होतात. अँड ड्यू टू डॅमेज हार्ट मसल द चेस्ट पेन अराइज. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज द मायोकार्डियल इन्फरॅक्शन, ज्याला MI असं सुद्धा म्हटलं जातं, की ज्याला मायोकार्डियल इन्फरॅक्शन असं म्हटलं जातं. सो मायोकार्डियल इन्फरॅक्शन मीन्स व्हॉट? इट इज कॉमनली नोन ॲज अ हार्ट अटॅक. मायोकार्डियल इन्फरॅक्शनला कॉमनली हार्ट अटॅक असं म्हटलं जातं. हार्ट फेल वेगळं आणि हार्ट अटॅक वेगळं. हार्ट फेल म्हणजे काय, तुमचं हार्ट जे आहे ते परमनंटली फंक्शनिंग करण्याचं थांबूनच जाणं, त्याला म्हटलं जातं हार्ट फेल. हार्ट अटॅक म्हणजे काय, तर चेस्ट पेन, हार्टवरती झालेला अटॅक ड्यू टू इनसफिशियंट ऑक्सिजन अँड ब्लड सप्लाय. ओके, सो दिस मायोकार्डियल इन्फरॅक्शन इज कॉमनली नोन ॲज अ हार्ट अटॅक. सो इथे MCQ येऊ शकतो, डॅश डॅश इज इट इज अ कॉमनली नोन ॲज अ हार्ट अटॅक. सो मायोकार्डियल इन्फरॅक्शन इज कॉमनली नोन ॲज अ हार्ट अटॅक. इट ऑकर वेन ब्लड फ्लो डिक्रीज और स्टॉप टू पार्ट ऑफ द हार्ट कॉझिंग डॅमेज टू द हार्ट मसल. हा हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फरॅक्शन कधी होतं त्याने सांगितलंय, वेन ब्लड फ्लो डिक्रीज. एकतर म्हणजे त्या मसलला किंवा हार्ट मसलला किंवा हार्टला होणारा जो ब्लड सप्लाय आहे तो डिक्रीज झाला किंवा कमी झाला तर, ऑर स्टॉप टू द पार्ट ऑफ हार्ट, किंवा हार्टचा एखादा मसल किंवा हार्टच्या एखाद्या पार्टला ब्लड सप्लाय होण्याचा थांबला तर हार्टला डॅमेज होतं आणि आपला मायोकार्डियल इन्फरॅक्शन होतं. दिस इज हॅपन ड्यू टू लेस ब्लड सप्लाय टू द हार्ट बिकॉज ऑफ ब्लॉकेज ऑफ करोनरी आर्टरी. करोनरी आर्टरीमध्ये फॅटी ॲसिड डिपॉझिट झालं आणि त्याच्यामुळं हार्टला लेस ब्लड सप्लाय म्हणजे कमीत कमी ब्लड सप्लाय झाला, त्याच्यामुळं आपल्याला मायोकार्डियल इन्फरॅक्शन होऊ शकतं. अ ब्लॉकेज कॅन बी डेव्हलप ड्यू टू बिल्डअप ऑफ प्लाक. आता ब्लॉकेज का होऊ शकतात, तर एक म्हणजे प्लाक डेव्हलप झाला तर किंवा प्लाक बिल्डअप झाला तर त्या ठिकाणी फॅटी ॲसिडचा किंवा कोलेस्ट्रॉलचा. अ सबस्टन्स मोस्टली मेडअप ऑफ फॅट्स दॅट इज कोलेस्ट्रॉल अँड सेल्युलार वेस्ट प्रोडक्ट. जे आपण फॅटी ॲसिड फूड खातो, ऑइली जंक फूड किंवा ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त आहे असं फूड खातो, तो त्याच्यामधलं फॅटी ॲसिड, ऑइल्स किंवा कोलेस्ट्रॉल तिथं करोनरी आर्टरीमध्ये जाऊन डिपॉझिट होतं. किंवा सेल्युलार वेस्ट प्रोडक्ट, सेलमधले जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते सुद्धा ब्लडमधून जात असतात बाहेर, सो त्यावेळी ते तिथे जाऊन डिपॉझिट होतात. सो ते सेल्युलर वेस्ट प्रोडक्ट सुद्धा तिथं ब्लॉक तयार करतात, त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि ब्लड सप्लाय थांबू शकतो. ओके, आता या मायोकार्डियल इन्फरॅक्शनची सिम्पटम्स काय आहेत? प्रेशर और टाईटनेस इन द चेस्ट. सो छातीमध्ये आपल्याला असं गच्च भरून आल्यासारखं वाटतं. देन पेन इन चेस्ट. पेनिंग कुठे कुठं होतं बघा, चेस्टमध्ये आपल्या छातीमध्ये पेनिंग होतं. बॅक, पाठीमागे, पाठीला सुद्धा आपल्याला पेनिंग व्हायला सुरुवात होते की ज्यावेळी हार्ट अटॅक येतो तेव्हा. देन जॉ म्हणजे आपला जबडा जो आपण म्हणतो तोंडाचा, त्याच्यामध्ये सुद्धा पेनिंग यायला सुरुवात होतं. अँड अदर एरियाज ऑफ अप्पर बॉडी पार्ट दॅट लास्ट मोर दॅन फ्यू मिनिट्स ऑर दॅट गोज अवे फ्रॉम कमबॅक्स. ओके, आणि अप्पर बॉडी पार्टमधले जे म्हणजे डोकं सुद्धा दुखेल, तुमची मान सुद्धा दुखेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पेनिंग व्हायला सुरुवात होईल मायोकार्डियल इन्फरॅक्शनच्या वेळेला किंवा हार्ट अटॅकच्या वेळेला. देन शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग, म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचं श्वासोश्वास जो आहे, ब्रीदिंग जी आहे ती शॉर्टनेस होते, स्लो डाऊन होते. स्वेटिंग, जास्तीत जास्त घाम यायला सुरुवात होतं. आपण बघितलेलं आहे की हार्ट अटॅक ज्यांना येतो असं पेशंट आपण बघितला तर त्याच्या छातीमध्ये दुखतं, पाठीमध्ये दुखतं, मान दुखत असते, डोकं दुखत असतं, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला पूर्ण भरपूर प्रमाणात काय होतो, घाम फुटतो. देन नॉशिया अँड ओमिटिंग, उलटी होऊ शकते किंवा नॉशिया, इरिटेटिंग होऊ शकतं थोडंसं.
अँझायटी म्हणजे भीती वाटायला सुरुवात होते, कफ छातीमध्ये कफ दाटून येतो, पूर्ण छाती गच्च होते, डिझिनेस म्हणजे पूर्णतः भोवळ आणण्यासारखं होतं त्याला, आणि फास्ट हार्टबीट जे आहेत किंवा हार्ट रेट हृदयाचे ठोके जे आहेत ते काय होतात, वाढायला सुरुवात होते. सो दीज आर सर्टन सिम्पटम्स ऑफ द मायोकार्डियल इन्फरॅक्शन्स. ओके, देन नेक्स्ट, व्हॉट आर द कॉजेस, कारणं काय काय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला मायोकार्डियल इन्फरॅक्शन किंवा हार्ट अटॅक आपल्याला येऊ शकतो. तर अशी काय कारणं आहेत, तर बॅड कोलेस्ट्रॉल. ओके, तर बॉडीमध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, वन इज द बॅड कोलेस्ट्रॉल, अनदर वन इज द गुड कोलेस्ट्रॉल. सो बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला HDL आपण म्हणतो आणि गुड कोलेस्ट्रॉल LDL. HDL हाय डेन्सिटी लिपोपॉलिसॅकराइड अँड लो डेन्सिटी लिपोपॉलिसॅकराइड. ओके, सो हे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे की जे शरीरासाठी घातक असतं, एक चांगलं कोलेस्ट्रॉल असतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल असतं. सो हे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते बॉडीमध्ये वाढलं तर ते आर्टरीमध्ये जाऊन डिपॉझिट व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होऊ शकतं, तर हार्ट अटॅक जो आहे किंवा मायोकार्डियल इन्फरॅक्शन जो आहे त्याचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. देन सॅच्युरेटेड फॅट्स, बॉडीमध्ये जर सॅच्युरेटेड फॅट्स वाढलं, अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड अशी दोन प्रकारची असतात, तर सॅच्युरेटेड फॅट जर बॉडीमध्ये वाढलं तर ते सुद्धा जाऊन त्या आर्टरीमध्ये डिपॉझिट होऊ शकतं आणि आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. देन डायबेटीस अँड हाय ब्लड शुगर लेवल, डायबेटीस आणि तुमची बॉडीमधली ब्लड शुगर लेवल जर जास्त असेल त्या व्यक्तींना सुद्धा हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. देन ओबेसिटी म्हणजे बॉडीचं जडत्व किंवा स्थूलत्व, बॉडीची जाडी ज्याला आपण म्हणतो ती जर जास्त असेल तर साहजिकच तुम्हाला हार्ट अटॅक येणार, कारण ओबेसिटी बॉडीची घनता किंवा जडत्व जेवढं जास्त तेवढं बॉडीमध्ये तुमच्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे सुद्धा काय असतं, जास्त असतं. हा त्याचा ड्रॉबॅक असतो ॲक्च्युली, कारण ओबेसिटी जेवढी जास्त, ओके, तर ओबेसिटी जेवढी बॉडीची जास्त तेवढी साहजिकच असणार आहे की बॉडीमधलं तुमच्या फॅट्स जे आहे किंवा तुमचं बॉडीमधलं जे फॅटी ॲसिड जे आहे तेवढं ते जास्त असणार आहे. फॅटी ॲसिड ओबेसिटी किंवा कोलेस्ट्रॉल आहे ते जेवढं जास्त असेल बॉडीमधलं तेवढी बॉडीची ओबेसिटी जास्त असते. देन स्मोकिंग अल्कोहोलिक ड्रिंक हे जेवढं जास्त होत असेल तेवढा सुद्धा हार्ट अटॅकचा धोका हा जास्त असतो, कारण लंग्स आणि हार्ट हे दोन गोष्टी तुमच्या स्मोकिंग आणि अल्कोहोलमध्ये डॅमेज होत असतात. देन व्हॉट इज द ट्रीटमेंट, उपचार काय काय आहे जे आपण घेऊ शकतो. सो ब्लड थिनर म्हणजे काय, ब्लड पातळ होण्याच्या गोळ्या आपण ज्याला म्हणतो त्या दिल्या जाऊ शकतात. देन सच ॲज ॲस्पिरिन जे आहे ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड ते दिलं जाऊ शकतं की जे काय करतं, ब्लडची डेन्सिटी जी आहे ती काय करते, कमी करतं. देन थ्रोम्बोलायटिक आर ऑफन यूज टू डिझॉल्व क्लॉट्स. थ्रोम्बोलायटिक्स मीन्स व्हॉट, थ्रोम्बो म्हणजे मीन्स व्हॉट, क्लॉट्स, आणि लायटिक्स मीन्स त्याला ब्रेकडाऊन करणारा. असे ड्रग्ससुद्धा दिले जाऊ शकतात, कारण ह्या गोष्टीमध्ये काय होतं, तर आपल्या करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज फॉर्म होतात. सो ते ब्लॉक किंवा क्लॉट ब्रेकडाऊन करण्यासाठी मेडिसिन आपल्याला दिले जाऊ शकतात. देन अँटीप्लेटलेट ड्रग सच ॲज क्लोपिडोग्रेल. अँटीप्लेटलेट ड्रग म्हणजे काय, ब्लडचा क्लॉट कधी फॉर्म होतो किंवा बॉडीमध्ये एखादा क्लॉट कधी फॉर्म होतो, क्लॉटिंग मेकॅनिझम आपण बघितलेलं आहे की जेव्हा प्लेटलेट ॲक्टिवेट होतात त्यावेळेला. सो प्लेटलेट ॲक्टिवेट न होण्यासाठी अँटीप्लेटलेट ड्रग जसा की क्लोपिडोग्रेल आहे तो सुद्धा आपण या कंडिशनला देऊ शकतो. देन बीटा ब्लॉकर्स आणि ACE इनिबिटर, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर, हे सुद्धा देऊ शकतो. तर बीटा ब्लॉकर आणि ACE इनिबिटर हे दोन प्रकारचे ड्रग्ज आहेत. हे का दिले जातात, तर बीटा ब्लॉकर आणि ACE अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम हे दोन गोष्टी काय करत असतात, तर बॉडीचा जो हार्टवरचा जो प्रेशर आहे किंवा हायपरटेन्शन आहे, हार्टबीट वाढवणं, प्रेशर इन्क्रीज करणं, या दोन गोष्टी हे दोन करत असतात, बीटा आणि ACE. बीटा रिसेप्टार असतो तो आणि अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम हे दोघं काय करत असतात, तर तो बॉडीवरचा प्रेशर काय करत असतात, इन्क्रीज करत असतात, हायपरटेन्शन कंडिशनला आपल्याला नेऊन ठेवत असतात. त्याच्यामुळे तो बीटा रिसेप्टार ब्लॉक करणारे म्हणजे बीटा ब्लॉकर ड्रग, आणि हे जे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आहे त्याला इनिबिट करणारं,
करणारे ड्रग्स आपण हार्ट अटॅकमध्ये देऊ शकतो. ओके, सो बीटा ब्लॉकर म्हणजे काय, तर बीटा रिसेप्टर असतो, अल्फा बीटा गॅमा रिसेप्टर्स असतात ब्रेनकडून येणारे, की जे ॲक्टिवेट झाला बीटा रिसेप्टर तर आपला ब्लड प्रेशर वाढतो. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढला तरी, अति प्रमाणात वाढला तरी आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. सो तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपण त्या बीटा रिसेप्टरला ब्लॉक करणारे ड्रग देऊ शकतो. देन ACE इनिबिटर, एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर. तर हे एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम काय करतं, तर आपण शेवटला रास मेकॅनिझम बघितलं होतं, रेनिन एन्जिओटेन्सिन ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम. ओके, सो त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की किडनी करून एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम रिलीज केलं जातं, की जे काय करतं तर एन्जिओटेन्सिनोजन 1चं कन्व्हर्जन एन्जिओटेन्सिनोजन 2 मध्ये करतं. आणि हे एन्जिओटेन्सिनोजन 2 बॉडीमध्ये तयार झालं की आपला ब्लड प्रेशर जो आहे तो वाढतो. त्याच्यामुळं हे ACE एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिट करणारे ड्रग आपण हार्ट अटॅकच्या वेळेला काय करू शकतो, देऊ शकतो. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द myocardial infarctions or heart attack. Okay, then third disease is a congestive heart failure. congestive heart failure. आता congestive heart failure म्हणजे काय, तर हार्ट पूर्णतः डॅमेज होऊन जाणं. बरोबर आहे की हार्टला व्यवस्थित ऑक्सिजन सप्लाय न होणं हार्ट मसलला, आणि त्याच्यामुळे हार्ट जे आहे ते पूर्णतः काय होऊन जातं, डॅमेज होऊन जातं. आता ह्या हार्टला पूर्णतः डॅमेज करणारी वेगवेगळी कारणं आहेत. हे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे काय, की ज्याला आपण हार्ट फेल म्हणतो ते. हार्ट अटॅक वेगळा आणि हार्ट फेल होणं वेगळं. बरोबर आहे. सो कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे कम्प्लिटली तुमचं हार्ट जे आहे ते एका मोमेंटला येऊन पूर्णतः फंक्शनिंग करण्याचं थांबतं. म्हणजे हार्ट असं आपण म्हणू शकतो की हार्ट डेड कंडिशनला जातं. या कंडिशनमध्ये वाचण्याचे चान्सेस खूप रेअर असतात. ऑलमोस्ट डेथ इट इज द लास्ट result of this congestive heart failure. Okay, so let's see in detail the congestive heart failure. Okay, so congestive heart failure means what, this is the sudden minimization of heart pumping action. So congestive heart failure किंवा congestive cardiac failure असं सुद्धा त्याला म्हटलं जातं, किंवा congestive heart failure असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द कार्डियक कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर, किंवा ज्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये CHF असं आपण म्हणतो. सो दिस इज द सडन मिनिमायझेशन इन द हार्ट पंपिंग ॲक्शन. ओके, सो हार्टची जी पंपिंग ॲक्शन आहे ती अचानक काय होऊन जाते, तुमची कमी होऊन जाते. दिस इज ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड इन लंग्स. नॉर्मली काय होतं की लंग्जमध्ये फ्लुइड ऑक्युम्युलेट झाल्यामुळं, लंग्जमध्ये एखादं लिक्विड जे आहे ते जाऊन ऑक्युम्युलेट झाल्यामुळं काय होतं, हार्टकडे ऑक्सिजनेटेड ब्लडच येत नाही, आणि त्याच्यामुळे हार्टची पंपिंग ॲक्शन काय होऊन जाते, थांबून जाते. दिस इज नॉर्मली ऑकर ड्यू टू हार्ट अटॅक. मोस्टली लेफ्ट साईड ऑफ हार्ट इज अफेक्टेड बाय द हार्ट अटॅक. ज्यावेळी हार्ट अटॅक म्हणजे मायोकार्डियल इन्फरॅक्शन आपल्याला ज्यावेळी होतं, त्यावेळी जर हार्टची लेफ्ट साईड जर डॅमेज झाली आपली त्या कंडिशनमध्ये, तर मात्र आपल्याला भविष्यात हार्ट फेल्युअरचा धोका असू शकतो. देन कॉजेस काय काय आहेत, कॉजेस म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज, की जर करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे काय, मायोकार्डियल इन्फरॅक्शन किंवा अंजायना पेक्टोरिस झाला असेल एखाद्या पेशंटला, तर करोनरी आर्टरी डिसीजमुळे काय होऊ शकतं, आपल्याला त्या पेशंटला भविष्यात कार्डियक किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा धोका असू शकतो. देन सिम्पटम्स काय काय आहेत, तर कंजेस्टेड लंग्स, लंग्समध्ये फ्लुइड ऑक्युम्युलेट झाल्यामुळे त्या पेशंटचे लंग्स काय होतात, कंजेस्टेड. कंजेस्टेड म्हणजे काय, की तिथे व्यवस्थित ऑक्सिजनेटेड सप्लाय होत नाही, रेस्पिरेशन होत नाही, ब्लड प्युरिफिकेशन नीट होत नाही. ओके, देन फ्लुइड अँड वॉटर रिटेन्शन. आता लंग्समध्ये फ्लुइड कुठून येणार, तर बॉडीमधलं जे फ्लुइड आहे तेच तिथे जाऊन सॅच्युरेटेड होणार. बॉडीमध्ये फ्लुइड कुठून येणार, एक्सेस फ्लुइड. नॉर्मल फ्लुइड लेवल आहे, पण ती जेव्हा एक्सेस होते तेव्हा ती जाऊन अशी कुठेतरी कुठल्या तरी ऑर्गनमध्ये जाऊन सॅच्युरेटेड होते. मग किडनीचं जे काम आहे की बॉडीमधलं एक्स्ट्रा फ्लुइड जे आहे बाहेर टाकणं, ते जर व्यवस्थित होत नसेल, साहजिक आहे, ज्यावेळी बऱ्याच वेळेला बघा की ज्यावेळी ज्यांना किडनी फेल असतात त्यांना हार्ट अटॅक येतो, आणि ज्यांचा हार्ट डॅमेज असते त्यांचा किडनी फेल होतं. म्हणजे ह्या जे 3 गोष्टी आहेत, डायबिटीस, किडनी फेल आणि हार्ट अटॅक, ह्या 3 ट्रायंगल जो आहे तो कायम एकत्रच असतो. डायबिटीस झाला की हार्टचा प्रॉब्लेम होणार, हार्टचा प्रॉब्लेम झाला की किडनी होणार, डायबिटीसकडून किडनीला प्रॉब्लेम, किडनीकडून हार्टला, किंवा हार्ट अटॅक झाला तर किडनीला. ही कारण ह्यांचं फंक्शनिंग जे आहे ते कोऑर्डिनेशनमध्ये होणारं फंक्शनिंग आहे. त्याच्यामुळे जर किडनीने व्यवस्थित फ्लुइड बाहेर टाकलं नाही, एक्सेस फ्लुइड, तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर डिझिनेस, फटिक अँड विकनेस, तुम्हाला भोवळ आल्यासाठी वाटणं, थकवा येणं, विकनेस बॉडीला येणं, ह्या सगळ्या होतात. रॅपिड ऑर इरेग्युलर हार्टबीट जे आहेत ते तुमचे ते कधीही नॉर्मल कंडिशनला येत नाहीत या
कार्डियक कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर पेशंटचे ते कायम इरेग्युलर असतात. देन डायग्नोसिस काय काय आहेत, कोणकोणत्या प्रकारचं डायग्नोसिस आहे, काय काय टेस्ट आपण करू शकतो. तर ब्लड टेस्ट करू शकतो की ज्याच्याद्वारे आपल्याला कळू शकतं की ब्लड क्लॉट्स आहेत का कोलेस्ट्रॉलचे किंवा फॅटी ॲसिडचे. देन बी टाईप नायट्री युरॅटिक पेप्टाईड ब्लड टेस्ट, म्हणजे हे नायट्री युरॅटिक पेप्टाईड ॲट्रियल नायट्री युरॅटिक पेप्टाईड हार्मोन्स की जे हार्ट रिलीज करतं त्याची टेस्ट आपण करू शकतो. त्याच्यानंतर चेस्ट एक्सरे की ज्याच्याद्वारे आपल्याला कळू शकतं की हार्ट लंग्स जे आहेत त्याच्यामध्ये एखादं फ्लुइड अक्युम्युलेटेड झालं आहे की नाही. इकोकार्डिओग्राम टी इको की ज्याच्याद्वारे आपण लंग्सचं फंक्शनिंग टेस्ट करू शकतो. देन इलेक्ट्रोकार्डिओग्राम ECG आपण परवा स्टडी केलेला आहे की जी P वेव्ह Q वेव्ह T वेव्ह QRS कॉम्प्लेक्स आणि T वेव्ह असते की ज्याच्याद्वारे आपल्याला कळू शकतं की आपलं हार्ट जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित इम्पल्स जनरेट होत आहेत की नाही, त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन व्यवस्थित होत आहे की नाही. सो त्याच्याद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकतोय, स्टडी करू शकतो. देन स्ट्रेस टेस्ट. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय की तुमच्यावरती ताण किती आहे, टेन्शन किती घेताय तुम्ही याची टेस्टसुद्धा आपण करू शकतो. कारण टेन्शन आणि स्ट्रेस हे हार्ट डिसीजचं एक मेजर रिझन आहे. ओके. देन नेक्स्ट इज ट्रीटमेंट. So there are more treatment option available for heart failure than ever before. हार्ट फेल्युअरच्या आधी खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे हार्ट फेल घडण्याच्या आधी त्या पेशंटसाठी खूप ट्रीटमेंट आहेत. म्हणजे जर दुर्लक्ष झालं आणि एकदा हार्ट फेल झालं की त्याच्यावरती ट्रीटमेंट नाही, पण सिम्पटम्स जाणवायला लागलेली आहेत आणि त्याच्या वेळी जर आपण प्रिकॉशन घेतली तर त्यासाठी मात्र हार्ट फेल्युअरसाठी खूप सारी ट्रीटमेंट आपल्याकडे काय आहेत, अवेलेबल आहेत. सो टाईट कंट्रोल ओव्हर युअर मेडिकेशन अँड लाईफस्टाईल कपल विथ केअरफुल मॉनिटरिंग आर द फर्स्ट स्टेप. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मेडिकेशन जे आहे ते व्यवस्थित प्रॉपरली घेणं आणि तुमची लाईफस्टाईल जी आहे ती टाईटली तुम्ही केअरफुली कंट्रोल आणि मॉनिटर करणं. म्हणजे हार्टला त्रास होईल असं फूड न खाणं, स्मोकिंग ड्रिंकिंग अवॉइड करणं, एक्सरसाइज व्यवस्थित करणं, फॅटी फूड, जंक फूड, ऑइली फूड खाण्याचं टाळणं, ही सगळ्यात पहिली स्टेप्स आहे. ॲज द कंडिशन प्रोग्रेस डॉक्टर स्पेशलाइजिंग द ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअर कॅन ऑफर मोर ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन. आणि जर कंडिशन जर जास्तच खराब झाली असेल तर आपण स्पेसिफिक डॉक्टर किंवा स्पेशलाइज डॉक्टरला दाखवून आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेऊ शकतोय. द गोल्स टू ट्रीटिंग हार्ट फेल्युअर आर प्रायमरी टू डिक्रीज द likelihood disease progression, thereby decreasing the risk of death and the need for the hospitalization to lessen the symptoms and improve the quality of life. सो हार्ट फेल्युअरवरची ट्रीटमेंटचं मेन ध्येय त्या डॉक्टरांचं काय असतं की जास्तीत जास्त त्या डिसीजची जी प्रोग्रेस आहे ती कमी करणं, म्हणजे तो डिसीज जास्त प्रमाणात वाढू न देणं. म्हणजे जे डेथचे म्हणजे पेशंट डेथ होण्याचं जे चान्सेस आहेत ते कमीत कमी मिनिमाइज करणं हा त्याचा जास्तीत जास्त फोकस असतो. आणि जे सिम्पटम्स आहेत की ते जेवढे सिम्पटम जास्तीत जास्त कमी होतील ते कमी कसे करता येतील याच्यावरती जास्तीत जास्त फोकस येऊन त्याची जी पेशंटची क्वालिटी लाईफ आहे त्याची क्वालिटी जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्यावरती त्यांचा भर असतो. ओके. सो दिस इज रिगार्डिंग द कार्डियक हार्ट फेल्युअर किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. स्पेसिफिक मेडिसिन वगैरे असं कुठलं आपण त्याच्यावरती देऊ शकत नाहीत. क्युअर ही त्याचीच फर्स्ट स्टेप आहे. ओके. देन लास्ट डिसीज इज द हायपरटेन्शन. ओके. हायपरटेन्शन मीन्स वॉट? नो हायपरटेन्शन, हार्ट पंपिंग नॉर्मली, ब्लड फ्लो इझिली थ्रू वेसलमधून इझिली ब्लड फ्लो काय होत जातो. हायपरटेन्शन, हार्ट पंपिंग हार्डर. हार्टला पंपिंग करण्यासाठी काय लागतं, जास्तीत जास्त फोकस जो आहे तो हार्टला घ्यावा लागतो. दॅट इज ब्लड मे नॉट फ्लो इझिली थ्रू वेसल. या वेसलमधून ब्लड जो आहे तो इझिली काय होत नाही, त्याच्यामधून पास होत नाही. सो दिस इज द हायपरटेन्शन. सो व्हॉट इज मीन बाय हायपरटेन्शन? हायपरटेन्शन इज अ कंडिशन वेन सिस्टॉलिक blood pressure is 140 mmHg or more, or diastolic blood pressure is 90 mmHg or more. ओके. आपलं नॉर्मल ब्लड प्रेशरची लेवल काय आहे? 120 to 80, 120 ते 180 ही आपली नॉर्मल लेवल आहे. म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आपला 120 mmHg असला पाहिजे, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आपला 80 mmHg असला पाहिजे. तोच जर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 140 mmHg ला जाऊन पोचला किंवा त्याच्यापेक्षा वरती जात असेल आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 90 mmHg ला जाऊन पोचला किंवा त्याच्यापेक्षा वरती जात
असेल तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. सो हायपरटेन्शन इज अ कंडिशन वेन द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज 140 mmHg or more and diastolic blood pressure is a 90 mmHg or the more. So hypertension is developed due to peripheral resistance and स्ट्रेस. हायपरटेन्शन का डेव्हलप होतं तर ब्लड वेसलमध्ये काहीतरी क्लॉट फॉर्म झाल्यामुळं जो ज्या प्रेशरनी ब्लड फ्लो व्हायला पाहिजे त्याला काय येतो, रेजिस्टन्स येतो, किंवा स्ट्रेस किंवा टेन्शन असेल तरीसुद्धा हार्ट जास्तीत जास्त फोर्सने पंप करायला सुरुवात करतं आणि आपला ब्लड प्रेशर वाढतो. सो हायपरटेन्शन इज मोर कॉमन इन मेल दॅन फिमेल बिकॉज अ स्ट्रॉंग जेनेटिक ससेप्टिबिलिटी. आणि हायपरटेन्शनचा त्रास हा स्त्रियांमध्ये फार कमी असतो ॲज कम्पेअर टू पुरुषांमध्ये. पुरुषांमध्ये खूप जास्त प्रमाणात हायपरटेन्शन होतं बिकॉज ऑफ जेनेटिक ससेप्टिबिलिटी, कारण जेनेटिकली हायपरटेन्शन पुरुषांमध्ये जास्तीत जास्त येण्याचं चान्सेस असतात. का म्हणजे कसं, तर वडिलांना जर हायपरटेन्शन असेल तर ते जेनेटिकली मुलीकडे जाण्याचे चान्सेस कमी असतात, ते जास्तीत जास्त मुलग्याकडे येतात. त्याच्यामुळं मेलमध्ये पुरुषांमध्ये हायपरटेन्शनचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असतं. Types of hypertension, there are two types of hypertension. One is the primary which is called as the essential hypertension. हायपरटेन्शनचे दोन प्रकार आहेत, एक प्रायमरी आणि सेकंडरी. त्यातलं प्रायमरी जे आहे त्याला इसेन्शियल म्हणजे गरजेचा रक्तदाब असं म्हटलं जातं, आणि सेकंडरी हायपरटेन्शन. सो प्रायमरी हायपरटेन्शन मीन्स व्हॉट, इट इज अ कंडिशन देर इज अ persistently elevation of blood pressure that cannot be attributed by the any identifiable कॉजेस. ओके, असं काहीतरी होतं की तुमचं ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते, पण तो ब्लड प्रेशर का वाढतोय ह्याचं कारणच सापडत नाही. सो त्या कंडिशनला त्या हायपरटेन्शनला काय म्हटलं जातं, प्रायमरी हायपरटेन्शन म्हटलं जातं. ओके, सो कंडिशन देर इज पर्सिस्टंटली एलिव्हेशन इन ब्लड प्रेशर, अशी कंडिशन की जिथे सतत तुमचा रक्तदाब जो आहे, ब्लड प्रेशर तो वाढतो, पण नॉट ॲट्रिब्युटेड एनी आयडेंटिफायबल कॉज. पण का वाढतंय ह्याचं रिझन तुम्हाला तिथं काय होत नाही, मिळत नाही. सो सेव्हरल फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस प्रायमरी हायपरटेन्शन, दॅट इज डाएट. काही गोष्टी आहेत की ज्या या प्रायमरी हायपरटेन्शनसाठी कारणीभूत आहेत, जसं की डाएट, आपण काय रेग्युलर फूड खातो ते, लॅक ऑफ एक्सरसाइज, तुम्ही व्यायाम व्यवस्थित नीट करत नसाल तर, स्ट्रेस आणि जेनेटिक प्रॉब्लेम, टेन्शन स्ट्रेस असेल किंवा जेनेटिकली तुमच्यामध्ये आलं असेल हायपरटेन्शन तर सुद्धा ते होऊ शकतं. अबाउट 90 to 95 हायपरटेन्शन आर ऑफ धिस टाईप. मोस्टली जी हायपरटेन्शन घडून येतात ती या प्रकारचीच असतात. देन सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय, तर देर आर सर्टन फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस सेकंडरी हायपरटेन्शन. देर इज अल्डोस्टेरोनिझम. सो अल्डोस्टेरोनिझम मीन्स व्हॉट, वेअर देर इज अ हायपर सिक्रेशन ऑफ अल्डोस्टेरॉन हार्मोन रिझल्ट इन इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. किडनी करून अल्डोस्टेरॉन हार्मोन सिक्रेट केलं जातं की जे काय करतं, ब्लड प्रेशर जो आहे तो इन्क्रीज करतं. सो किडनीकडून ज्यावेळी ह्या ब्लड अल्डोस्टेरॉन हार्मोनचं सिक्रेशन जास्त होतं त्यावेळी आपल्याला सेकंडरी हायपरटेन्शन होऊ शकतं, की ज्या कंडिशनला आपण अल्डोस्टेरोनिझम असं म्हणू शकतो. देन किडनी डिसीज, ड्यू टू डॅमेज ऑफ रिनल टिश्यू देर इज इन्क्रीज इन ॲक्टिव्हिटी ऑफ रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम रिझल्ट इन इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. रास मेकॅनिझम, रेनिन अँजिओटेन्सिन ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम, की ज्याच्यामध्ये किडनी डिसीज झालं असेल तर ही रास मेकॅनिझम, रास सिस्टीम हायपर ॲक्टिव्ह होते, आणि रास सिस्टीम जर हायपर ॲक्टिव्ह झाली तर आपला ब्लड प्रेशर वाढतो. सो किडनी डिसीजमुळे आपल्याला सुद्धा हायपरटेन्शन होऊ शकतं. देन एक्सेसिव्ह वर्कलोड ऑन हार्टवरती एक्सेसिव्ह वर्कलोड केव्हा येऊ शकतो, एकतर म्हणजे कुठेतरी ब्लड वेसलमध्ये क्लॉट झाले असतील किंवा तुम्ही एक्सरसाइज किंवा हार्डवर्क जास्त करत असाल त्या कंडिशनमध्ये. देन इन्क्रीज इन सॉल्ट इनटेक, सोडियमचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जेवढं जास्त वाढेल, सॉल्टमध्ये काय असतं, सोडियम क्लोराईड. ओके, सो सोडियमचं प्रमाण बॉडीमध्ये जेवढा जास्त वाढेल तेवढा हार्ट अटॅक किंवा हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका आपल्याला जास्त असतो. सो दीज आर द रिझन्स ऑफ दिस सेकंडरी हायपरटेन्शन. देन व्हॉट इज द ट्रीटमेंट, आपण ट्रीटमेंट काय देऊ शकतो हायपरटेन्शनसाठी. सो वी कॅन गिव्ह डायुरेटिक्स, इन्क्लूड थायाझाईड, थॅलिडोन अँड इंडियापामाइड्स. ओके, डायुरेटिक्स का देऊ शकतो, की जर समजा हायपरटेन्शन आपलं अल्डोस्टेरॉनचं सिक्रेशन किडनीकडून जास्त झाल्यामुळे किंवा किडनी डिसीज असल्यामुळं रास सिस्टीम जास्त ॲक्टिव्हिटी झाली असेल, सो त्या कंडिशनला आपण डायुरेटिक्स देऊ शकतो. त्याचबरोबर सोडियमचं प्रमाण जर बॉडीमधले वाढलं असेल तर ते सोडियम आपल्या युरिनमधून बॉडीच्या बाहेर जातं. सो ते युरिन जास्तीत जास्त होण्यासाठी आपण डायुरेटिक्स देऊ शकतो. देन बीटा अँड अल्फा ब्लॉकर्स, हे दोन रिसेप्टर आहेत, बीटा आणि अल्फा, की ते जर ॲक्टिवेट झाले तर बॉडीचं ब्लड प्रेशर जे आहे ते काय होतं, वाढतं. देन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा, कॅल्शियमचा इनटेक जर बॉडीमध्ये वाढला तर तो सुद्धा ब्लड प्रेशर वाढवू शकतो. त्याच्यामुळं कॅल्शियम
कॅल्शियम चॅनल जे आहेत की जे कॅल्शियमचा इंटेक बॉडीमध्ये वाढवतात त्यांना ब्लॉक करणारे ड्रग्ज आपण देऊ शकतो. देन सेंट्रल अगोनिस्ट म्हणजे की जे ब्रेनकडून जो ब्लड प्रेशर कंट्रोल केला जातो ते रिसेप्टार ब्लॉक करणारे. देन पेरिफेरल अँड ॲड्रिनर्जिक रिसेप्टार आहे की जे ॲड्रिनॅलिन रिलीज करतात त्यांना ब्लॉक करणारे ड्रग्ज आपण वापरू शकतो. देन वॅसोडायलेटर म्हणजे काय, ब्लड वेसल आहेत त्यांना डायलेट म्हणजे काय, त्यांची क्षमता जी आहे, ज्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या असतील, आकुंचित झाल्या असतील, त्यांना प्रसरण पावणारं. वॅसोडायलेशन म्हणजे प्रसरता, सो प्रसरण पाहू शकतात अशा ड्रग्ज आपण देऊ शकतो की ज्याच्यामुळे आपलं हायपरटेन्शन कमी होऊ शकतं. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिव्हिटर, मी तुम्हाला सांगितलं की अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम जे आहे ते काय करतं, अँजिओटेन्सिनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन झोन 1 आणि 2 मध्ये करत असतं की ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. सो हे जे एन्झाईम आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, त्याला ब्लॉक करणारे ड्रग्ज आपण हायपरटेन्शनमध्ये देऊ शकतो. देन अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर्स, किडनीकडून रिलीज होणारं अँजिओटेन्सिन की ज्याला आपण जे रिसेप्टारला बाइंड झाल्यानंतर ॲक्टिवेट होऊन ब्लड प्रेशर इन्क्रीज करू शकतं. सो ते अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉक करणारे ड्रग्ससुद्धा आपण काय करू शकतो, हायपरटेन्शनमध्ये देऊ शकतो. ओके, सो दिस इज द ट्रीटमेंट फॉर द हायपरटेन्शन. ओके, अँड हिअर वी एंड अप विथ अवर टॉपिक दॅट इज कार्डिओवॅस्क्युलर डिसऑर्डर्स. ओके, सो 4 डिसऑर्डर्स आहेत, अंजायना पेक्टोरिस, मायोकार्डियल इन्फरॅक्शन्स, कार्डियाक हार्ट फेल्युअर आणि हायपरटेन्शन्स. ओके, सो या 4 डिसऑर्डर्स व्यवस्थित स्टडी करायचे आहेत. रिपिटेटिव्हली लेक्चर्स रीड करा आणि नोट्ससुद्धा आहेत त्या काय करा, व्यवस्थित रीड करा. ओके, आजच्या टॉपिकमध्ये जर काही कळलं नसेल, समजलं नसेल तर मला विचारा, आपण तुमचे डाऊट्स काय करूया, क्लिअर करूया. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.